नमस्कार. मी बाळासाहेब वैराट, साकीरवाडी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. तर मी आता इंदुरी गावामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी मेघाताई वागचौरे यांच्याकडे आलेलो आहे. तर मी आरोग्य सल्लागार आहे. तर त्यांच्याकडं आल्यानंतर त्यांनी त्यांची समस्या सांगितली होती. त्यांना पाठीचा त्रास, गुडघ्याचा त्रास, तर हाताला मुंगे येणे किंवा पचनसंस्थेचा त्रास होता त्यांना. तर मग त्यांना मी सांगितलं की आम्ही जर आपले आयुर्वेदाचे काही जे औषधं देऊ ते जर आपण चालू केले तर तुम्हाला आम्ही नक्कीच फरक औषधांच्या माध्यमातून देऊ. तर त्यांनी आपला सल्ला ऐकला आणि आपल्याकडे जी औषधं आहेत ती त्यांना आपण चालू केली. चालू केल्यानंतर महिन्यामध्ये त्यांना जो काही फरक पडला आहे तो त्यांच्याच तोंडून आपण ऐकू. त्यानंतर त्यांच्या मुलाला पण थोडासा जो त्रास काय होता तो पण ते थोड्या शब्दात सांगतील काय फरक पडलेला आहे. तर ताई, आपलं पूर्ण नाव सांगा. नमस्कार, माझं नाव मेघा वागचौरे, गावाचं राहणार इंदुरी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. मला त्रास असा होता का गॅसचा प्रॉब्लेम, परत मणक्यांना ज्याला दुखायचे मणके वगैरे, काही काम करून देत नव्हते. आता मला बराचसा फरक पडलेला आहे यांची औषधं घेऊन. चांगले औषधं येते होते आणि मी घेते अजून पण, म्हणजे मला आता दुसरा कोर्स परत चालू केला आहे त्यांनी. तर मग आता पाहू पुढं थोडा थोडा पडला आहे मला फरक बराचसा, पण अजून थोडा आहे तो मग तो पडन बा असं. बराचसा पडला, गॅसचा वगैरे बराचसा फरक कमी झाला आहे, म्हणजे फारच कमी झाला आहे. आणि मणक्यांचा जो त्रास होता तो पण जरा कवर आलेला आहे, थोडा होता असा. एकूण मिळून किती टक्के फरक पडलाय तुम्हाला एक महिन्यामध्ये? तरी पण मग 50% पडला मग. ओके. बरं, आपल्या मुलाला पण मुलाला पण त्रास होता पचनसंस्थेचा पण आता म्हणजे ते खाल्लं तर लगेच त्याला टॉयलेटला जायला लागायचं, पण आता तो त्रास कमी झालेला आहे थोडा जरासा, म्हणजे जात नाही बा असं त्यांची औषधं घेतल्यामुळे. ओके, धन्यवाद ताई. आपण आम्हाला जी काही माहिती दिली हीच माहिती इतर लोकांपर्यंत गेल्यानंतर लोकांनी आपण जो फरक पडलेला आहे तर हा संपर्क करून आपल्या औषधांचं ट्रीटमेंट घेऊन त्यांनी बरं व्हावं अशी अपेक्षा करतो. धन्यवाद सर.